श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत। स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे। व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत। आज आपण जी माहिती जाणून घेणार आहोत ती खरं तर फक्त गुरुवार संबंधी आहे, कारण उद्या आहे गुरुवार। त्यातली त्यात उद्या श्रावणातील शेवटचा गुरुवार आहे आणि त्यामुळे इथून मागे जर तुमच्याकडून काही सेवा झाल्या नसतील तर उद्याचा दिवस चुकवू नका। उद्या भरभरून सेवा करा आणि स्वामी महाराजांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या। या व्यतिरिक्त उद्या एकादशी आहे, श्रावणातील ही दुसरी एकादशी आणि त्यामुळे एकादशीच्या देखील सेवा आणि उपाय आपल्याला करायचे आहे। आता प्रत्येक महिन्याला 2 एकादशी येत असतात। मागच्या एकादशीला तुम्ही काही सेवा केल्या नसतील, काही कारणास्तव जमलं नसेल तर उद्याची संधी तुमच्यासाठीच आहे। त्यामुळे एकादशीच्या देखील सेवा तुम्हाला करायच्या आहे, कारण श्रावणातील एकादशी आता ही पुढच्याच वर्षी येणार आहे। त्यामुळे ही संधी अजिबात चुकवू नका आणि सेवा करून घ्या। आता एकादशी म्हटलं तर विष्णू भगवानांना समर्पित आहे आणि स्वामी महाराज विष्णू भगवानांचेच अवतार आहे। पण विष्णू भगवान आणि स्वामी महाराजांच्या सेवेसोबत आपल्याला लक्ष्मी मातेची देखील सेवा करायची आहे, कारण जिथे विष्णू भगवानांची सेवा ही लक्ष्मी मातेशिवाय होते तिथे विष्णू भगवानांचा आशीर्वाद पूर्णपणे मिळत नाही। त्यामुळे आपल्याला विष्णू आणि लक्ष्मी ह्या दोघांची एकत्रित सेवा करायची असते, तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्या संसाराला त्या दोघांचाही आशीर्वाद प्राप्त होत असतो। तर चला जाणून घेऊया आपल्याला कुठल्या कुठल्या सेवा आणि कुठले कुठले उपाय करायचे आहे ते। स्वामी भक्त हो, उपाय आणि सेवा आपण जाणून घेणारच आहोत। फक्त अजा एकादशीची अगदी थोडक्यात तुम्हाला थोडीशी माहिती सांगते, तेवढी फक्त ऐका आणि त्यानंतर आपण सेवा जाणून घेऊया। बघा, राजा हरिश्चंद्र हे नाव तुम्ही ऐकलेलंच असेल, जो प्रामाणिकपणासाठी प्रसिद्ध होता। असा हा राजा अगदी श्रीमंत आणि धनवान होता, त्याच्याकडे सगळं काही होतं, परंतु त्याच्या मागच्या जन्माच्या काही वाईट कर्मांमुळे त्याची सगळी संपत्ती, सगळी सत्ता त्याला एक दिवस गमवावी लागली आणि असंच तो रानावनात भटकू लागला। असंच एक दिवस जंगलात फिरत असताना त्याची भेट ऋषी गौतम यांच्याशी झाली आणि घडलेली परिस्थिती सगळी काही राजा हरिश्चंद्राने ऋषी गौतम यांना सांगितली। त्यावर ऋषी गौतम यांनी राजा हरिश्चंद्राला अजा एकादशीचं व्रत सांगितलं, त्याचं महात्म्य सांगितलं आणि सगळे काही नियम सांगितले। आणि त्यानंतर ऋषी गौतम यांच्या सांगण्याप्रमाणे राजा हरिश्चंद्र याने अजा एकादशीचं व्रत केलं, सगळे नियमधर्म पाळले आणि त्या व्रतामुळे केलेलं वैभव सगळं काही त्या राजाला पुन्हा परत मिळालं। आणि तेव्हापासून ह्या अजा एकादशीला विशेष असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे। त्यामुळे ज्यांची आर्थिक अडचण असेल, पैशाची समस्या असेल किंवा इतर काही समस्या असतील, त्यांनी जर मनोभावे ह्या एकादशीचं व्रत केलं तर निश्चितच त्यांच्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी मदत मिळत असते। तर स्वामी भक्त हो, चला आता उपाय जाणून घेऊया। बघा, उद्या गुरुवार आहे, असंही आपल्याला लवकर उठायचं आहे, त्यामुळे सकाळी लवकर उठून आपल्याला स्नान करायचं आहे। पण स्नान करताना आपल्याला त्या पाण्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद टाकायची आहे। असंही दर गुरुवारी आपण हळद टाकत असतो, पण उद्या एकादशी असल्यामुळे हळद टाकून अंघोळ करण्याला विशेष असं महत्त्व आहे। त्यामुळे न चुकता न विसरता अंघोळीच्या पाण्यात थोडीशी हळद आवर्जून टाकावी। या व्यतिरिक्त तुमच्याकडे गंगाजल असेल तर तेही तुम्ही अंघोळीच्या पाण्यात टाकू शकतात। त्यानंतर आपल्या घरामध्ये गोमूत्र आणि हळद एकत्र करून संपूर्ण हे घरभर शिंपडायचं आहे, जेणेकरून आपल्या घरातलं वातावरण मंगलमय होण्यासाठी मदत होईल। त्यानंतर आपला उंबरठा देखील स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि त्यावर हळदीचं लेपन करायचं आणि त्या ठिकाणी एक दिवा प्रज्वलित करायचा। आता हा दिवा प्रज्वलित करत असताना यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे। त्यानंतर तूप घ्यायचं आहे, तुपामध्ये थोडी हळद मिक्स करायची आणि ह्या तुपाचं आणि हळदीचं स्वस्तिक बनवून आपल्याला मुख्य दरवाजावर काढायचं आहे आणि आपल्या तुळशी मातेजवळ देखील काढायचं आहे। अशा प्रकारे ही सकाळची सुरुवात आपल्याला करायची आहे। त्यानंतर विषय येतो तो आपल्या सेवेचा आणि पूजेचा। आता बघा, अंघोळ झाल्या झाल्या पूजा केलेली कधीही चांगली, पण तरीही जर तुम्हाला सकाळची धावपळ असेल तर तुमच्या वेळेनुसार तुम्ही पूजा अर्चा करू शकतात। त्यामध्ये आवर्जून आपल्याला स्वामी महाराजांच्या मूर्तीवर गुरुवार निमित्त अभिषेक घालायचा आहे, तसंच बाळकृष्णाच्या मूर्तीवर देखील पंचामृताने अभिषेक घालायचा आहे। पण दोनही मूर्तींवर अभिषेक घालत असताना आवर्जून शंख वापरायचा आहे। तुमची आर्थिक अडचण असेल, लक्ष्मी माता तुमच्यावर नाराज असेल तर नक्कीच शंखाने बाळकृष्ण आणि स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक घालून बघा, तुमच्या पैशाच्या ज्या काही समस्या आहेत त्या सुटण्यासाठी मदत होणार आहे। अभिषेक घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय श्री स्वामी समर्थ हा मंत्र तुम्ही म्हणू शकतात। या व्यतिरिक्त आवर्जून तुम्हाला पुरुष सूक्त म्हणायचं आहे, श्री सूक्त म्हणायचं आहे आणि पौमान सूक्त म्हणायचं आहे। अशा प्रकारे अभिषेक घालून त्यानंतर हे जे तीर्थ आहे ते घरातील सगळ्यांना थोडं थोडं प्यायला द्यायचं आहे। त्यासोबतच थोडं थोडं फुलाने आपल्या घरामध्ये देखील शिंपडायचं आहे।
त्यानंतर आपल्या तुळशी मातेजवळ सकाळी आणि संध्याकाळी तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यामध्ये देखील हळद टाकायची आहे। आता एकादशी असल्यामुळे तुळशीला जल अर्पण केलं जात नाही, पण त्या ठिकाणी दिवा प्रज्वलित नक्कीच करू शकतो। या व्यतिरिक्त ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र देखील त्या ठिकाणी 11 वेळेस म्हणायचा आहे। त्यानंतर बघा, एकादशीच्या दिवशी विष्णू भगवानांच्या पूजेमध्ये आवर्जून चंदन व केशरचा वापर करावा। चंदन आणि केशर एकत्र करून त्याचा जो टिळा आहे तो विष्णू भगवानांच्या म्हणजेच बाळकृष्णाच्या कपाळावर लावायचा आहे आणि त्याच बोटाने आपल्या कपाळावर देखील तो टिपका लावायचा आहे। याने देखील आपल्या अडचणी सुटण्यासाठी मदत होत असते, आपल्या समस्या सुटण्यासाठी मदत मिळत असते। त्यानंतर एकादशीच्या दिवशी या व्यतिरिक्त गुरुवारच्या दिवशी पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करावी, अर्थात उद्या गुरुवार आहे त्यामुळे पिवळ्या रंगाचीच वस्त्र आपल्याला परिधान करायचे आहे। विष्णू भगवानांच्या सेवेमध्ये किंवा विष्णू भगवानांच्या पूजेमध्ये, स्वामींच्या पूजेमध्ये आवर्जून पिवळ्या रंगाच्या फुलांचा समावेश करायचा आहे। आपण देवघरामध्ये जे आसन टाकतो ते देखील पिवळ्याच रंगाचा टाकायचा आहे। त्यानंतर आर्थिक समस्या सुटण्यासाठी तुम्हाला 2-3 उपाय सांगत आहे, त्यापैकी तुम्ही जो उपाय तुम्हाला करणं शक्य होणार आहे तो आवर्जून करा। आता एकादशी आणि गुरुवार असल्यामुळे आपल्याला श्री यंत्रावर श्री सुक्तम म्हणून कुंकुमार्चन करायचं आहे। लक्ष्मी प्राप्तीची अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे, त्यामुळे 16 वेळेस श्री सुक्तम म्हणून आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे। त्यानंतर 16 वेळेस विष्णू गायत्री मंत्र, 16 वेळेस लक्ष्मी गायत्री मंत्र आणि 16 वेळेस कुबेर मंत्र म्हणायचा आहे। ही सेवा अतिशय प्रभावी आहे, तुम्ही करून बघा आणि त्याचा अनुभव घ्या। त्यानंतर लक्ष्मी प्राप्तीसाठी जी दुसरी सेवा आहे ती अशी की नागवेलीचं एक पान घ्यायचं आहे आणि त्यावर चंदनाने किंवा अष्टगंधाने श्री लिहायचं आहे आणि हे जे पान आहे ते विष्णू भगवानांना अर्पण करायचं आहे, बाळकृष्णाला अर्पण करायचं आहे। हे पान ठेवण्यापूर्वी हातात घेऊन आपली जी समस्या आहे ती त्या ठिकाणी सांगायची आहे आणि अशा प्रकारे हे पान अर्पण करून द्यायचं आहे। त्यानंतर दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी तुम्ही संध्याकाळी हे पान काढून घ्यायचं आहे आणि आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे। निश्चितच तुमची जी काही आर्थिक समस्या आहे ती सुटण्यासाठी मदत मिळणार आहे। या व्यतिरिक्त एकादशीच्या दिवशी विष्णू भगवानांच्या फोटोसमोर आपल्याला काही सुट्टी नाणी ठेवायची आहे। मग तुम्ही 1 रुपया ठेवू शकतात, 11 रुपये ठेवू शकतात, 101 रुपये ठेवू शकतात, पण काळजी एक घ्यायची की हे पैसे ठेवल्यानंतर थोड्या वेळाने ते उचलून घ्यायचे आणि आपल्या पाकिटात किंवा आपल्या तिजोरीमध्ये अशा ठिकाणी ठेवायचे जेणेकरून आपण ते पैसे घेऊ शकत नाही। म्हणजे काय तर हे पैसे कायमस्वरूपी आपल्याला ठेवायचे आहे, ते खर्च करायचे नाही। अशा पद्धतीचा हा उपाय जर तुम्ही केला तर निश्चितच तुमच्या पैशासंबंधी अडचणी सुटण्यासाठी मदत मिळत असते। त्यानंतर आपला गुरुग्रह मजबूत होण्यासाठी किंवा आपल्या जीवनामध्ये सतत अडचणी निर्माण होत असतील, सतत अपयशाला सामोरं जावं लागत असेल तर एकादशीच्या दिवशी आणि गुरुवारच्या दिवशी आवर्जून गाईला चारा खाऊ घालावा। या व्यतिरिक्त चना डाळ आणि गुळ खाऊ घालावा। हा देखील अतिशय सोपा उपाय आहे। फक्त बऱ्याच जणांना अवघड तो याकरिता वाटतो की त्यांच्या ठिकाणी गायी उपलब्ध नसतात, पण गोशाळा असेल तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकतात आणि नसेलच तशी सोय तर मग तुम्ही हे जे बाकीचे उपाय सांगितलेले आहे ते देखील करू शकतात। त्यानंतर एकादशीच्या दिवशी आपल्या घरामध्ये विष्णू सहस्रनामाचा पाठ आवर्जून झाला पाहिजे। तुम्ही संध्याकाळच्या वेळेस म्हणू शकतात किंवा दिवसभरामध्ये जेव्हा तुम्हाला शक्य होणार आहे तेव्हा तुम्ही नक्कीच म्हणू शकतात। विष्णू सहस्रनामाचा पाठ केल्यामुळे आपल्याकडून ज्या कळत नकळत चुका घडलेल्या असतात त्यांना माफी मिळत असते। आपण ज्या काही दिवसभर सेवा करत असतो, पूजा अर्चा करत असतो, त्यामध्ये देखील आपल्याकडनं थोड्या चुका होतच असतात, त्या चुकांना माफी मिळावी म्हणून विष्णू सहस्रनाम वाचायचं आहे। विष्णू सहस्रनाम वाचल्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनातील अनेक अडचणी सुटण्यासाठी मदत मिळत असते, सांसारिक अडचणी सुटण्यासाठी देखील मदत मिळत असते। व्यवसाय नोकरी यामध्ये देखील जर आपल्याला अपयशाला सामोरं जावं लागत असेल तर त्या देखील अडचणींपासून मुक्तता मिळत असते। त्यानंतर एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला कणकेचा दिवा बनवून त्या ठिकाणी प्रज्वलित करायचा आहे आणि पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून 11 प्रदक्षिणा घालायच्या आहे। प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र देखील म्हणायचा आहे। तर स्वामी भक्त हो, एकादशी आणि गुरुवार निमित्त हे उपाय करून बघा आणि याचा लाभ घ्या। माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा। अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राईब आवर्जून करा। पुन्हा भेटूया नवीन माहिती सोबत, तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।